कॉलेजच्या दिवसातला शेवटचा पाऊस सुरू होता. त्या दिवशी कॅम्पच्या मागच्या कट्ट्यावर ती त्याच्या शेजारी बसली होती. हातात तिचा नेहमीचा काळा स्केच पेन आणि त्याचा उजवा हात तिच्या ताब्यात. परत काय काढतेस ग? तो हसत म्हणाला. शांतपणे त्याच्या हातावर वळणं काढत राहिली. हे काय, मेहंदीवाल्या बायकांसारखं सारखं डिझाईन काढतेस माझ्या हातावर? ती हसली. डोळ्यात खूप निरागस स्वप्न होतं. हो, आपल्या लग्नाची मेहंदी प्रॅक्टिस करते. तो मोठ्याने हसला. तीही हसली. पण त्या दिवशी तिच्या हसण्यात भविष्य होतं आणि त्याच्या हसण्यात फक्त वर्तमान. दोघांचं प्रेम कॉलेजभर प्रसिद्ध होतं. तो शांत, थोडा हट्टी, ती वेडी, पूर्णपणे त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी. कॅन्टीनमध्ये तो उशिरा आला की तिचा जीव घाबरायचा. लेक्चरमध्ये त्याच्या बाकावर जागा कोणी घेतली की ती भांडायची. त्याला ताप आला की रात्रभर जागून नोट्स लिहायची. तिला प्रेम रिलेशनशिप वाटत नव्हतं. तिला ते संसार वाटायचा. कॉलेज संपलं. कट्टे रिकामी झाले. फोटो गॅलरीत गेले आणि आयुष्य वास्तवात उतरलं. एक दिवस ती घाबरतच म्हणाली, घरी माझ्या लग्नाचं बोलतायत. तो काही वेळ शांत राहिला. मला अजून जॉब नाही, घरचे तयार नाही होणार. ती लगेच म्हणाली, तू फक्त जॉब मिळव, बाकी मी सांभाळते. त्या एका वाक्यासाठी तिने घरात किती युद्ध केलं होतं हे फक्त तिच्या उशीला माहीत होतं. आईचे रडवे आवाज, वडिलांचा राग, नातेवाईकांचे टोमणे. मुलगी हातातून निसटते, पण ती हट्टाने उभी राहिली. फक्त 1 वर्ष, तो येईल. तिला त्याच्यावर इतका विश्वास होता जितका देवावरही लोकांचा नसतो. महिने गेले. एक दिवस तिला समजलं, त्याला जॉब लागला. त्या दिवशी ती अक्षरशः रडत रडत हसली होती. तिने लगेच कॉल केला. नॉट रिचेबल. पुन्हा केला. नॉट रिचेबल. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, आठवडाभर ती रोज कॉल करत होती. त्याच्या घरासमोरून चक्रा मारत होती. त्याच्या खिडकीकडे बघत उभी राहायची. कधी कधी वाटायचं तो अचानक बाहेर येईल, मागून डोळे झाकेल आणि म्हणेल, पागल, सरप्राईज होता. पण काहीच झालं नाही. एक दिवस तिच्या मैत्रिणीने थरथरत सांगितलं, त्याचं लग्न ठरलं. क्षणभर तिचा आवाजच ऐकू येईना. जगातले सगळे आवाज दूर गेले. फक्त कानात एकच गोष्ट घुमत राहिली, त्याचं लग्न. ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, जबरदस्ती असेल. मैत्रीण शांत होती. त्या शांततेतच खरं उत्तर होतं. त्या रात्री ती खूप रडली. इतकी रडली की शेवटी अश्रूही थकले. तिने त्याचे जुने मेसेज उघडले. तुझ्याशिवाय जगू शकत नाही. लग्न करणार तर तुझ्याशीच. फॉरेवर. तिला त्या शब्दांची दया आली. लोक खोटं बोलतात हे माहीत होतं तिला, पण आठवणीही खोट्या असतात हे पहिल्यांदाच समजलं होतं. लग्नाच्या आदल्या दिवशी फोन आला. हॅलो, मी त्याची बहीण बोलते. ती गप्प. अगं, तू मेहंदी खूप छान काढतेस ना. माझ्या भावाच्या हातावर तूच काढ ना. तिच्या छातीत काहीतरी फुटलं, पण तिने नाही म्हटलं नाही. कारण प्रेम संपलं होतं, पण तिचं प्रेम करणं संपलं नव्हतं. लग्नाचा दिवस उगवला. त्याच्या घरात दिवे होते, फुलांचा सुगंध होता, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि तिच्या आत एक अंत्यसंस्कार. ती हसत घरात शिरली, कारण प्रेमात हरलेली माणसं सार्वजनिक ठिकाणी फार हसतात. तो समोर बसला होता, वराच्या कपड्यात. ती काही क्षण त्याच्याकडे बघतच राहिली. हा तोच मुलगा होता ज्याने तिच्या हातावर स्वतःचं नाव लिहिलं होतं एकदा. आज त्याच्या नावापुढे कोणीतरी दुसरं नाव जोडलं जाणार होतं. ती त्याच्या समोर बसली, त्याचा हात हातात घेतला. तो हात थरथरत होता की तिला कळेना. तिने मेहंदीचा कोन हातात घेतला. पहिली रेघ ओढली आणि भूतकाळ जागा झाला. कट्टा, कॉलेज, पावसातली भांडणं, त्याचं आय लव्ह यू, तिचं कधी सोडून जाऊ नको. सगळं एक एक वळण काढताना तिच्या छातीत काटे फिरत होते. अश्रू खाली पडू नये म्हणून ती सतत मान खाली घालून काम करत होती. तो मात्र नजर खाली करून बसला होता. कारण काही पुरुष प्रेम विसरतात, पण नजरा कधीच खोटं बोलू शकत नाही.
अचानक त्याची बहीण हसत म्हणाली, अगं वहिनीचं नाव पण लपवून टाक बरं मेहंदीमध्ये. त्या क्षणी तिच्या हातातून मेहंदीचा कोन थोडा दाबला गेला. एक काळा डाग त्याच्या हातावर उमटला. तिने पटकन तो डिझाईनमध्ये लपवला. जसं आयुष्यभर तिने स्वतःचं दुःख लपवलं होतं. मेहंदी पूर्ण झाली. सगळे कौतुक करत होते. वा, किती सुंदर. ती फक्त हसली. तो पहिल्यांदा तिच्याकडे पाहिला. डोळ्यात अपराध होता, कदाचित सॉरी सुद्धा. पण काही शब्द उशिरा जन्माला येतात आणि मग त्यांचा काही उपयोग राहत नाही. ती उठली, जाण्यासाठी वळली. तेवढ्यात त्याने हलक्या आवाजात हाक मारली. एक. ती थांबली. तो म्हणाला, तू काढलेली मेहंदी खूप दिवस टिकते. लवकर रंगेल का? ती हलकसं हसली. डोळे पूर्ण भरले होते आणि म्हणाली, हो. मेहंदी आणि माणूस दोन्ही उशिराच रंग दाखवतात. ती निघून गेली. त्या रात्री त्याचं लग्न झालं आणि त्या रात्री तिने तिच्या हातावर पहिल्यांदाच स्वतःच मेहंदी काढली. फक्त एक नाव लिहिलं त्याचं, आणि सकाळ होण्याआधी अश्रूंनी ती मेहंदी पूर्ण विरघळून गेली.